गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्ते मुलांनो. आज ही प्रार्थना घेण्याचं कारण म्हणजे आज 5 तारीख आहे. गुरुपौर्णिमा आज आहे. हीच गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. या दिवशी व्यासांचं पूजन केलं जातं, गुरूंचं पूजन केलं जातं. चला आजच्या तासाला सुरुवात करूयात. सगळ्या सुरुवातीला आपण जो कहाणी लेखनाचा मुलांना व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा सांगायचा राहून गेला, तो म्हणजे कहाणी लेखन करत असताना भाषा ही भूतकाळी वापरायची असते. भूतकाळी भाषा म्हणजे काय? पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये तुम्हाला ती कहाणी लिहायची असते. आता बऱ्याच जणांनी काही काही डाऊट विचारले, ते आधी मी क्लिअर करते. हे जे निबंध लेखन तुम्हाला करायला दिलेलं आहे, त्यानंतर जे कहाणी लेखन करायला दिलेलं आहे, त्याच्यासाठी 100 पेजेसचं एक बुक बनवायचं आहे लेखन विभागासाठी. आणि त्याच्यामध्ये दिलेले निबंधाचे विषय आणि कहाणी लिहायची आहे. आणि क्लासवर्क जे दिलेला आहे तुम्हाला, वर्गपाठ जे दिलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे मुळाक्षरे दिलेली होती, 14 खडीची रचना दिलेली होती, 14 खडी दिलेली होती आणि 1 ते 100 अंकांचं अक्षरी लेखन करायला दिलेलं होतं. ते सगळं आपण वर्गपाठाच्या वहीमध्ये करायचं आहे. 200 पानी वही आहे ती. 200 पेजेसचं बुक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं लिहायचं आहे. आणि शिवाय आज मी आणखी पुढे काय लिहायचं आहे ते देणार आहे. त्याच्या आधी मुलांनो, मला काही मुलांनी डाऊट विचारला होता की न बाणाचा आणि न नळाचा याच्यामध्ये काय फरक आहे. तर याच्यामध्ये मुलांना उच्चारणाचा फरक आहे. पहा, न बाणाचा उच्चार तुम्ही करून पहा, तुमची जिभेचं जे टोक आहे ते पूर्ण वरती गोल वळतं. आणि न नळाचा जेव्हा तुम्ही उच्चारण करता तेव्हा जिभेचं टोक तुमच्या दातांच्या थोडंसं वरती मुळाशी असं लागतं. तर ते उच्चारण तुम्ही करून बघा, म्हणजे न आणि न याच्या उच्चारणातला फरक तुम्हाला जाणवेल. न बाणाचा असतो त्यावेळेस गोल जीभ वळते आणि न नळाचा असतो त्यावेळेस दाताच्या वरती मुळाशी ती जिभेचं टोक लागतं. ह्याचं उच्चारण स्थान हे वेगळं वेगळं आहे, म्हणून न बाणाचा आणि न नळाचा हा वेगळा आहे, त्याचं उच्चारण वेगळं आहे. त्यानंतर अनेकांनी विचारलेलं होतं, 14 खडीच्या रचनेमध्ये अ काय काम करते. तर तुम्ही 14 खडीची रचना जर नीट पाहिली असेल तर त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे, व्यंजन अपुरे असतात, अपूर्ण असतात, म्हणून क चा पाय मोडलेला आहे, कारण ते अपूर्ण आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा अ हा स्वर मिसळला जातो तेव्हा काय तयार होतो? पूर्ण क तयार होतो. म्हणजे क चा जो पाय मोडलेला आहे तो राहत नाही, पूर्ण क लिहितो आपण, त्याचा पाय मोडत नाही. म्हणजे अ काय काम करतंय तर त्याला पूर्णत्व देतंय. जो पाय मोडलेला व्यंजन आहे क, तर त्याच्यामध्ये अ मिसळला की पूर्ण तयार होतो क. तर हे जे मुलांनी डाऊट विचारले होते ते मी आधी क्लिअर केले. आता पहा, आपल्याला लिहायचे आहेत वहीमध्ये. आता तुम्ही जे लेखन केले वर्गपाठाच्या वहीमध्ये, त्याच्या पुढे आता तुम्हाला काय लिहायचंय? 1 ते 100 अंकांचं अक्षरी लेखन तुम्ही केलेलं असेल. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय लिहायचं आहे ते इथं मी दाखवलेलं आहे. आठवड्याचे वार 7: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हे आठवड्याचे 7 वार तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आता हे जे मी देतीये तुम्हाला आठवड्याचे वार देतीये, इंग्रजी महिने, मराठी महिने, त्यातले सण किंवा नाती, हे सगळं देतीये का? तर तुम्हाला पत्र लेखनामध्ये, निबंध लेखनामध्ये, कहाणी लेखनामध्ये, असं लेखन विभागामध्ये किंवा स्वमत मांडत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनेकदा वापर करावा लागतो. आणि मग ते तुम्ही शुद्ध लिहिणं गरजेचं आहे, ते तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. याच्यासाठी म्हणून मी हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर इंग्रजी महिने जे 12 आहेत ते तुम्हाला इथे मी दिलेले आहेत. इंग्रजी महिने पण ते मराठीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्याच्यानंतर मराठी महिने आणि सण दिलेले आहेत. मग प्रत्येक मराठी महिना आणि त्या महिन्यामध्ये येणारा मुख्य असा सण, त्याचं नाव दिलेलं आहे, ते तुम्ही इथं लिहून काढायचं आहे. चित्र काढण्याची गरज नाही.
फक्त काय करायचं आहे, महिन्याचं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढे कोणता सण येतो ते लिहायचं. इथे काही सगळे सण दिलेले नाहीयेत, तरी पण अगदी महत्त्वाचे जे असतील ते सण तिथे दिलेले आहेत. आणखी तुम्हाला जर सण माहिती असतील की त्या मराठी महिन्यामध्ये कोणते कोणते येतात ते तुम्ही लिहून काढले तरी चालेल. चैत्र, गुढीपाडवा, वैशाख, अक्षय तृतीया, ज्येष्ठ, वटपौर्णिमा, आषाढ, आषाढी एकादशी जी आता नुकतीच झाली, श्रावण, नागपंचमी, भाद्रपद, गणेश चतुर्थी, अश्विन, नवरात्र, कार्तिक, दिवाळी, मार्गशीर्ष, दत्त जयंती, पौष, मकर संक्रांती, माघ, महाशिवरात्री आणि फाल्गुनमध्ये रंगपंचमी. अशा प्रकारे हे मराठी महिने आणि सण लिहून काढायचे आहेत वहीमध्ये, वर्गपाठाच्या वहीत, क्लासवर्कमध्ये लिहायचं आहे. यानंतर दिलेत आपले नातेवाईक. नातेवाईक रिलेटिव्स. आईच्या भावाला मामा म्हणतात, आईच्या बहिणीला मावशी म्हणतात, वडिलांच्या भावाला काका म्हणतात, वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतात, आईच्या आईला आजी म्हणतात, आईच्या वडिलांना आजोबा म्हणतात, वडिलांच्या आईलाही आजी म्हणतात आणि वडिलांच्या वडिलांनाही आजोबा म्हणतात. आता हे सगळं तुम्हाला क्लासवर्कमध्ये म्हणजे मराठी वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे आणि हे पाठ करायचं हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे मुलांनो, आता आपण प्रत्यक्ष आपल्या पाठ्यपुस्तकाकडे म्हणजे टेक्स्टबुककडे वळणार आहोत. आता हे सुरुवातीचं पान पहा, याला म्हणायचं मुखपृष्ठ. मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी. सुलभ भारती नाव आहे. सुलभ, साधे, सोपे असं पुस्तक आहे, जे अभ्यासतानाही तुम्हाला मजा येणार आहे आणि शिकतानाही मजा येणार आहे. आता इथे मुलगा आणि मुलगी दोघंही अभ्यास करतात असं दाखवलेलं आहे, म्हणजे मुलांबरोबर मुलींनी सुद्धा शिक्षण घेणं गरजेचं आहे. समानता दाखवलेली आहे. मुलांना जसं शिक्षणाचा अधिकार आहे तसं मुलींना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे. त्याच्यानंतर इथे पहा, समुद्रकिनारी ही 2 मुलं किल्ला बनवत आहेत मातीचा. नंतर समुद्रकिनारा छान दाखवलेला आहे. त्याच्यानंतर ही मुलं जे किल्ला बनवत आहेत किंवा इथं अनेक गोष्टी त्यांनी आजूबाजूला आणून ठेवलेल्या आहेत, शंख आहेत, शिंपले आहेत, हे सगळं जे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय म्हणजे मुखपृष्ठावरती दिसतंय, हे जे पहिलं पान आहे पुस्तकाचं त्याला म्हणायचं मुखपृष्ठ. तर याच्यावरून तुम्हाला काय कळतंय की ही मुलं एकमेकांशी चर्चा करतायत, प्रत्यक्ष किल्ला मातीचा तयार करतायत. म्हणजे आपण सुद्धा असंच या पुस्तकामध्ये हसत खेळत शिकणार आहोत, स्वतः काही कृती करणार आहोत, प्रत्यक्ष काहीतरी काम करणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत, एकमेकांचे विचार लक्षात घेणार आहोत आणि मग त्यानुसार आपण लेखन करणार आहोत. याच्यानंतर शेवटच्या पानावरती आपण येऊयात, याला म्हणायचं मलपृष्ठ. आता या मलपृष्ठावरती तुम्हाला काय दिसतंय, तर झाडी आहेत छान. इथे पण समुद्रकिनाराच दाखवलेला आहे. मुलं पतंग उडवत आहेत. त्या मुलीनं मांजा हातामध्ये धरलेला आहे. ही मुलगी हातामध्ये शंख घेऊन दाखवायला पळत येते. त्याच्यानंतर ही जी बसलेली मुलगी आहे ती काय करते, त्या मातीवरती अ आ अशी मुळाक्षरं लिहिते आहे. त्याच्यानंतर हा मुलगा ते पाहण्याचा आनंद घेतो आहे. त्याने आपले पाय मातीमध्ये रोवलेले आहेत. म्हणजे ही मुलं हसत खेळत बागडत अनेक गोष्टी शिकत आहेत. अशा प्रकारे अभ्यास सुद्धा आपल्याला आनंदाने खेळत बागडत शिकायचा आहे. प्रत्यक्ष कृती करायच्यात, प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती एकमेकांशी बोलायचंय, चर्चा करायची. आपल्या आईवडिलांशी बोला, आपल्या गुरुजनांशी बोला, आपल्या मित्रमैत्रिणींशी बोला आणि त्या चर्चेमधून मग पुन्हा जे काही मुद्दे निघतील ते तुम्हाला लिहायला शिकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हसत खेळत शिक्षणाचा, मराठी विषयाचा आनंद घ्यायचा आहे. मुळात आपल्याला आता विषय शिकायचाच नाही, आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे भाषा, मराठी भाषा. आता आपण पुढे पाहूयात. आता पहा पान क्रमांक 2. इथे पहा, ओळखा पाहू. मुलांनो, आज आपण एक छान खेळ खेळणार आहोत. तुम्हाला मी कोण आहे ते ओळखायचे आहे. आत्ताच आपण म्हटलं की नाही, आपण हसत खेळत छान शिकणार आहोत. हा पहा, हा एक विनोदाचा किंवा एक छान मजेशीर असं आपल्याला दिलेला हा उपक्रम आहे जो आपल्याला करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला येथे काही मुद्दे दिले आहेत.
ते वाचा व मी कोण ते चौकटीत लिहा. आता कोडी सोडवायला सगळ्यांनाच आवडतं, हो की नाही? आणि मला असं वाटतं मुलांनो, ह्याची उत्तरं जर मी सांगितले तर सगळी मजाच निघून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त प्रश्न सांगते, वाचून दाखवते आणि मग त्याची उत्तरं तुम्ही इथे जी चौकटी दिलेली आहे त्याच्यामध्ये पेन्सिलनं पुस्तकामध्येच लिहून काढा. आता पहा, पहिलं काय सांगितलेलं आहे? मी आकाशात राहतो, मी तुम्हाला जीवनसत्व देतो, माझ्याकडे एकटक पाहू नका. पहा, ओळखा आणि लिहा तिथे. त्याच्यानंतर दुसरं काय? मी मिठू मिठू बोलतो, तुमची करमणूक करतो, मला पिंजऱ्यात कोंडू नका. पहा, ओळखा आणि लिहा तिथे. पुढे ई पहा, मी सगळ्यांशी संवाद साधतो, तुमचा संदेश झटपट पोहोचवतो, रात्री झोपताना मला खिशात ठेवू नका. पहा, कोण आहे ते ओळखा आणि लिहा तिथे. मी गोल आहे, तुम्ही माझ्याबरोबर खेळू शकता, माझ्यामुळे इतर लोकांच्या खिडक्या फुटणार नाहीत याची काळजी घ्या. पहा, आता कोण आहे ओळखा आणि लिहा. सगळ्यांना माझे वेड आहे, करमणुकीबरोबर ज्ञानही देतो, माझ्या समोर तासनतास बसू नका. कोण म्हणते हे? ओळखा आणि लिहा तिथे. मी गोलाकार पिवळसर आहे, सरबत करताना माझा उपयोग होतो, खोकला येत असेल तर मला खाऊ नका. पहा, ओळखा बरं कोण आहे हे आणि तिथे चौकटीमध्ये लिहा. मी रात्री आकाशात दिसतो, लहान मुले मला मामा म्हणतात, माझा आकार रोज बदलतो. पहा, किती छान छान कोडी घातली आहेत आणि उत्तरं पण सोपी आहेत. तर ती ओळखा आणि लिहा. मी हिरवा आणि तपकिरी आहे, मी तुम्हाला फळे आणि फुले देतो, मला तोडू नका. पहा, आता ही शाब्दिक कोडी आहेत. कोडी म्हणजे पझल्स. तर ती तुम्ही आता इथे सोडवायची आहेत किंवा रिडल्स म्हणता तुम्ही त्याला. पझल नाही, सॉरी, रिडल्स म्हणता. आता पुढे पहा. इथे ही प्रस्तावना दिली आहे ती वाचून काढा. त्याच्यानंतर भाषाविषयक क्षमता, द्वितीय भाषा मराठी, याचं क्षेत्र आणि क्षमता दिलेली आहे मुलांनो. म्हणजे आता आपल्याला, मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला विषय शिकायचा नाहीये, भाषा शिकायची आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे मराठीचा? तर तुम्ही श्रवण अनेक प्रकारचं केलं पाहिजे. म्हणजे छान छान जे प्रसारमाध्यम असतील, म्हणजे चर्चा असेल, संवाद असेल, तर ते समजपूर्वक तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. म्हणजेच काय की तुम्ही दूरदर्शन पाहता किंवा ऐकता, दूरदर्शनवरचे जे काही कार्यक्रम, बातम्या वगैरे ऐकतात त्या. त्याच्यानंतर इतर कुठल्या तुम्ही ठिकाणी कॅसेट ऐकत असाल, जे काही तुम्ही ऐकत असाल ते तुम्हाला समजलं पाहिजे. अशा प्रकारे विनोद, गाणी, कविता, अनेक प्रकारचं श्रवण तुम्ही केलं पाहिजे. जर तुम्हाला चांगलं बोलायचं असेल तर तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे आणि म्हणून तुमचं श्रवण चांगलं असलं पाहिजे. पुढे काय आहे? श्रवण म्हणजे काय? ऐकणे, लिसनिंग. नंतर आहे भाषण आणि संभाषण. जे काही तुम्ही ऐकता, जे काही तुम्ही पाहता, तर ते सगळं तुम्हाला तुमच्या मराठी भाषेमध्ये मांडता आलं पाहिजे. म्हणजे छान भाषण देता आलं पाहिजे, स्पीच देता आलं पाहिजे. आणि संभाषण म्हणजे काय? कॉन्व्हर्सेशन. तर कॉन्व्हर्सेशन आपल्याला मराठीतून छान करता आलं पाहिजे, स्पीच आपल्याला चांगलं देता आलं पाहिजे. मग ती कुठलीही गोष्ट असू दे, साधे तुमचे अनुभव असतील, कुठेही तुम्ही पावसात भिजलात, कुठलाही अनुभव असेल, ते साधे तुमचे अनुभव असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी येत असतील, काही विनोद सांगता येत असतील, जोक्स सांगता येत असतील, काही रिडल्स, काही पझल्स किंवा शाब्दिक कोडी, असं जे काही तुम्हाला माहिती असेल ते सगळं तुम्हाला मराठी भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. एकमेकांना विचारता आलं पाहिजे, त्याचबरोबर एकमेकांना उत्तरं सुद्धा देता आली पाहिजेत. म्हणजेच स्पीच असलं पाहिजे, कॉन्व्हर्सेशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर वाचन. वाचनामध्ये पहा मुलांना, मौन वाचन एक करायचं असतं आणि दुसरं म्हणजे प्रकट वाचन एक करायचं असतं. तर मी आता अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे ते सांगताना प्रथम सांगेल की तुम्ही कुठलाही पाठ किंवा कुठलीही कविता मी जी शिकवणार आहे ती सगळ्यात आधी वाचन करायचंय, ते मौन वाचन करायचंय तुम्ही. हे मी वर्षभरासाठी सांगते, प्रत्येक पाठासाठी, प्रत्येक कवितेसाठी सांगते. हे मी पुन्हा पुन्हा सांगणार नाहीये. तर आधी तुम्ही काय करायचंय? मौन वाचन, म्हणजे मनातल्या मनात त्याचं वाचन करून ठेवायचं आहे.
नंतर मी जेव्हा ती कविता किंवा तो पाठ शिकवेल त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही तो वाचायचा आहे. पण तेव्हा कसा वाचायचा आहे? प्रकट वाचन करायचं. प्रकट वाचन म्हणजे मोठमोठ्यांदा वाचून दाखवायचा आहे घरामध्ये पालकांना. आई असेल, वडील असेल, त्यांना मोठमोठ्यांदा तो पाठ वाचून दाखवायचा किंवा ती कविता गाऊन दाखवायची आहे. म्हणजे मग काय होईल की आधी तुम्ही मौन वाचन केलेलं आहे, नंतर मी पाठ शिकवल्यावर तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा मी जे उच्चारण केलेले आहेत तशाच प्रकारचे उच्चारण तुम्हाला करता येत आहेत की नाही, किंवा तो पाठ तुम्हाला समजलाय की नाही, वाचन करत असताना तुम्हाला ते किती समजतंय हे लक्षात येईल आणि काही अडचणी असतील तर त्या पण तुम्हाला पुन्हा विचारता येतील. त्याच्यामुळे वाचन हे महत्त्वाचं आहे. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही वाचन कराल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही लेखन करू शकाल आणि बोलू शकाल. नंतर लेखन, मग तुमचे जे काही अनुभव असतील त्याचा अनुलेखन आणि श्रुतलेखन असे 2 लेखनाचे प्रकार आहेत, ते तुम्ही मांडायचे आहेत. अनुलेखन म्हणजे काय तर पाहून लिहायचं आहे. श्रुतलेखन म्हणजे काय तर ऐकून लिहायचं आहे. मग तुम्हाला आता इयत्ता 7वी मध्ये पाहून सुद्धा व्यवस्थित शुद्ध लिहिता आलं पाहिजे आणि ऐकून सुद्धा तेवढ्या वेगात तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा केव्हा शिक्षक डिक्टेशन्स देत असतील त्यावेळेस तुम्हाला ते बरोबर त्या वेगामध्ये त्या स्पीडमध्ये लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर काही चित्र असतील, प्रसंग असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, शब्दसमूह असतील तर ते सगळे तुम्हाला लेखनामध्ये वापरता आले पाहिजेत. त्याच्यानंतर अध्ययन कौशल्य दिलेले आहेत पहा. तर आता इथे दिलेले नव्याने परिचित झालेल्या शब्दांची आकारविल्ल्यानुसार मांडणी करता येणे. आकारविल्ले म्हणजे काय की मुळाक्षर आपण पहिल्यांदा शिकलेलो आहोत, म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे तुम्हाला ते लावता आलं पाहिजे शब्द. त्याच्यानंतर हे जेव्हा आपण शिकवणार आहोत एक एक प्रकार आपण व्यवस्थित शिकवणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आंतरजालाचा वापर करणे म्हणजे इंटरनेटचा सुद्धा तुम्हाला वापर कसा भाषेसाठी करायचा आहे. नंतर भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी आहेत, वाक्प्रचार आहे, सुभाषित आहेत. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध आहे. खूप काही छान छान त्याच्यामध्ये सगळं आहे. ते सगळं आपल्याला अभ्यासता आलं पाहिजे, त्याचे अर्थ लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचा वापर आपल्याला कसा याच्यामध्ये करून घेता येईल ते आपल्याला पाहायचं आहे. भाषा अभ्यासमध्ये आपल्याला व्याकरणाचा जो भाग दिलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये शिकायचा आहे. त्याच्यानंतर अनुक्रमणिका दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे इंडेक्स, पाठ आणि कविता काय आहेत त्या. पहिलं जे आहे ते म्हणजे प्रार्थना. तर या प्रार्थनेसाठी कवी आहेत जगदीश खेबुडकर. तर आधी आपण जगदीश खेबुडकर यांची माहिती घेऊयात. हा पहा मुलांनो, तुम्हाला आता जो समोर फोटो दिसतो आहे तो आहे जगदीश खेबुडकर यांचा, ज्यांनी ही प्रार्थना लिहिलेली आहे. पहिली जी आपली प्रार्थना आहे भाग 1, पहिली प्रार्थना, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. या प्रार्थनेचे कवी जे आहेत ते जगदीश खेबुडकर आहेत. जगदीश खेबुडकर यांचा जन्म 1932 साली झालेला आहे आणि 2011 साली त्यांचा मृत्यू झाला. हे प्रसिद्ध मराठी साहित्यिक आहेत. साहित्यिक म्हणजे काय? साहित्य म्हणजे लिटरेचर आणि साहित्यिक म्हणजे हे लिटरेचर किंवा हे साहित्य लिहिणारा त्याला म्हणायचं साहित्यिक. नंतर गीतकार आहेत. गीतकार म्हणजे सॉन्ग रायटर, ज्यांनी हे गीत लिहिलेलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी, चित्रपटसृष्टी म्हणजे काय? फिल्म इंडस्ट्री. तर फिल्म इंडस्ट्रीसाठी सुद्धा त्यांनी सॉंग्स लिहिलेले आहेत मोठ्या प्रमाणावर, म्हणजे खूप गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. विविध कथा व नाटके प्रसिद्ध. कथा म्हणजे गोष्ट, कहाणी. तर त्यांनी अनेक कहाणी लिहिलेल्या आहेत, अनेक नाटकं लिहिलेली आहेत जी प्रसिद्ध झालेली आहेत. नंतर प्रस्तुत प्रार्थनेतून शाळेविषयी प्रेम, प्रेम म्हणजे लव्ह, जिव्हाळा म्हणजे अफेक्शन व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. प्रेम आहे, जिव्हाळा आहे म्हणजे माया आहे, ममता आहे आणि कृतज्ञतेची भावना. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव असणे आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव नसणे. ज्याला केलेल्या उपकाराची जाणीव आहे त्याला म्हणायचं कृतज्ञ आणि ज्याला केलेल्या उपकारांची जाणीव नाही त्याला म्हणायचं कृतज्ञ. हे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत. आता ही जी प्रार्थना आहे या प्रार्थनेमधून शाळेविषयीचं कवीनं प्रेम दाखवलेलं आहे.
आपल्या सगळ्यांना शाळेविषयी प्रेम आहे, माया आहे, हो की नाही, जिव्हाळा आहे, ममता आहे. आणि शिवाय आपल्या शाळेनं आपल्यावरती जे काही उपकार केलेले आहेत त्या उपकारांची आपल्याला जाणीव आहे. हां, तर त्याला म्हणायचं कृतज्ञतेची भावना इथे व्यक्त केलेली आहे, म्हणजे मांडलेली आहे. आणि आता तर प्रकर्षाने तुम्हाला शाळेची आठवण येत असेल. घरी व्हिडिओमध्ये पाहण्याऐवजी, शिकण्याऐवजी शाळेमध्ये प्रत्यक्ष येणं, सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर शिकणं, सगळ्या शिक्षकांना समोर पाहून शिकणं, याच्यात एक वेगळी मजा असते की नाही, एक वेगळा आनंद असतो. कारण आपल्याला शाळेविषयी प्रेम असतं, शिक्षकांविषयी प्रेम असतं, आपल्या मित्रमैत्रिणींविषयी प्रेम असतं. तर हे सगळं प्रेम, जिव्हाळा, केलेल्या उपकारांची जाणीव, हे सगळं या प्रार्थनेतून व्यक्त झालेलं आहे, मांडलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष ती प्रार्थना शिकणार आहोत पुढच्या तासाला.